नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे कायदेशीर कुळ म्हणजे काय आणि कुळाचे प्रकार किती. कायदेशीर कुळ म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्याची जमीन वैधरित्या किंवा कायदेशीररित्या कुळ या नात्याने कसत असेल. दुसरं, कुळ म्हणजे अशी व्यक्ती जी जमीन आणि मालक यांच्यामध्ये करार झालेला असावा. हा तोंडी स्वरूपाचा करार असला तरीसुद्धा चालेल, परंतु न्यायालयात तो सिद्ध करणारा असावा. तिसरं, कुळ म्हणजे अशी व्यक्ती ती जमीन स्वतः कसते. चौथं, जमीन कसताना त्याने त्या जमीनच्या मोबदल्यात मालकाला खंड देणे आवश्यक आहे आणि मालकाने सुद्धा तो खंड स्वीकारणे आवश्यक आहे. कुळ म्हणजे अशी व्यक्ती जी जमीन मालकाच्या कुटुंबातील नसते किंवा त्या व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसावी. कुळ म्हणजे अशी व्यक्ती जी पगारावर नोकर म्हणून ठेवलेली नसावी. तसेच कुळ म्हणून अशी व्यक्ती जी मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसावी. हे कुळाचे नियम आहेत, ह्या कुळाच्या अटी आहेत आणि याच्यामध्ये बसणाऱ्या व्यक्तीला कुळ असं म्हटलं जातं. जर तुम्ही 7-12 पाहिलात तर 7-12 सदरी इतर हक्क म्हणून लिहिलेलं असतं. एक रकाना असतो इतर हक्काचा आणि त्या इतर हक्कामध्ये या कुळाची नोंद केली जाते. आता कुळाचे प्रकार किती? तो कुळाचे 3 प्रकार आहेत: संरक्षित कुळ, कायम कुळ आणि तिसरं आहे बेदखल कुळ. सर्वात प्रथम आपण संरक्षित कुळ म्हणून काय ते पाहूया. सन 1939च्या कुळ कायद्यानुसार दिनांक 1 जानेवारी 1938 पूर्वी सतत 6 वर्ष कुळ म्हणून जमीन कसत असणारी व्यक्ती किंवा 1 जानेवारी 1945 पूर्वी सतत 6 वर्ष जमीन कसणाऱ्या व्यक्तीची आणि दिनांक 1/11/1947 रोजी कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तीची नोंद इतर हक्कामध्ये केली जाते. 7-12 सदरी इतर हक्क जो असतो त्या इतर हक्कामध्ये संरक्षित कुळ म्हणून त्याची नोंद केली जाते. दुसरा प्रकार आहे कायम कुळ. मग कायम कुळ म्हणजे काय? तर 1955 जी कुळ कायदा सुधारण्याचा जो कायदा येणार होता त्याच्यापूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटामुळे किंवा न्यायालयाच्या आदेशामुळे किंवा निकालामुळे किंवा रूढीमुळे त्यांना ती जमीन प्राप्त झालेली असते, त्यांना कुळ ठरवलं गेलं असतं आणि अशा व्यक्तीची नोंद कुळ म्हणून इतर हक्क सदरी कायम कुळ म्हणून केली जाते. आणि तिसरा कुळ आहे बेदखल कुळ. महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 2012च्या कलम 14 नुसार कुळाच्या कसुरीमुळे जर कुळ वहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे. तुम्हाला बेदखल कुळामध्ये बेदखल या शब्दामध्येच त्याचा अर्थ लगेच आपल्याला समजेल. बेदखल म्हणजे ज्याला काढून टाकलं जातं, त्याचं समाप्त केलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तीचं कुळ बेदखल केलं जातं, समाप्त केलं जातं, काढून टाकलं जातं, अशा कुळाला बेदखल कुळ असं म्हटलं जातं. मग कुळाकडून काय कसूर होते? म्हणजे कुळ अशी कोणती चूक करतो की ज्याच्यामुळे त्याला बेदखल केलं जातं? पहिलं म्हणजे कोणत्याही महसूल वर्षाचा जो खंड आहे हा खंड 31 मे पूर्वी भरायचा असतो. तो तर त्याने भरला नाही तर त्यांनी कसूर केलं असं म्हटलं जातं. दुसरं, जमिनीची खराबी किंवा जमिनीचं नुकसान होईल असं काही कृत्य करणं म्हणजे कसूर करणं होय. तिसरं, ती व्यक्ती स्वतः जमीन कसत नसेल तर त्यांनी कसूर केलं असं म्हटलं जातं. आणि चौथं जे आहे तर जमिनीचा उपयोग शेती किंवा शेती संलग्न जोडधंद्यासाठी न करता इतर प्रयोजनासाठी जर आपण त्याचा वापर केला शेतीचा, तर अशा वेळेला जमीन मालक जो आहे तो जमीन मालक 3 महिन्याची लेखी नोटीस देऊन ती कुळ वहिवाट आहे ती समाप्त करण्याची तरतूद या आपल्या कायद्यामध्ये आहे. म्हणजे मालक 30 दिवसाची नोटीस देऊन त्याला काय करू शकतो? बेदखल करू शकतो. अशा प्रकारे आज आपण कुळ म्हणजे काय आणि कुळाचे प्रकार किती याची माहिती पाहिली.
माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला नक्कीच लाईक करा. तसेच तुमचे काही प्रश्न असेल ते प्रश्नसुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. आजपर्यंत माझे जेवढे व्हिडिओ झालेले त्या व्हिडिओमध्ये अनेकाने प्रश्न विचारले आहेत.